हाय, मी धनश्री. वेलकम बॅक टू अवर फूड रेसिपीज. भेंडी पाहून नाक मुरडताय? थांबा. भेंडी आपल्या शरीरासाठी नैसर्गिक ढाल आहे. इथे मिठाच्या पाण्यातनं स्वच्छ भेंडी धुवून मी निथळण्यासाठी पेपरवर ठेवली आहे आणि नॅपकिननी स्वच्छ पुसून घेत आहे. भेंडीमध्ये ओलावा राहिला तर भेंडी चिकट होते. आता मुद्दामूनच मी तुम्हाला इथे भेंडीचा टीप मोडून दाखवला आहे. टीप जर मोडला तर आपली भेंडी ताजी आहे. इथे मला गावरान भेंडी मिळाली नाही. गावरान भेंडी छोटी असते आणि चवीला छान असते. असो, इथे भेंडीच्या रेसिपीसाठी मी लसूण आणि मिरची वाटून घेतली आहे. कढईमध्ये तेल गरम करून लसूण आणि मिरची चांगली लालसर होईपर्यंत परतून घेतली. आता त्याच्यामध्येच भेंडी टाकून परतून घेणार आहे. 5 ते 7 मिनिटासाठी भेंडी कढईमध्ये चांगली परतून घेणार आहे. भेंडीचा उगम हजारो वर्षापूर्वी आफ्रिकेत झाला. इजिप्तमध्ये त्यावेळी भेंडी खाल्ली जात होती. व्यापाऱ्यांबरोबर भेंडी भारतात आली. आता आपल्या प्रत्येक भारतीय घरातली मानाचं स्थान मिळून बसलेली आहे ही भेंडी. भेंडी शरीराला तर ताकद देतेच, पण भेंडीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचन सुधारते. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. नवीन पेशी निर्मितीसाठी मदत करतात. हानिकारक रॅडिकलपासून आपले संरक्षण करतात. व्हिटॅमिन के आणि फोलेट हाडांसाठी उपयुक्त आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास ही भेंडी मदत करते. हृदयासाठीही फायदेशीर आहे. त्वचा व केसांसाठीही चांगली आहे. अशी ही भेंडी प्रत्येक भारतीय घराचा एक पायाचा आहे म्हणाना. कंबरदुखी वगैरे वर खूप उपयुक्त अशी ही भेंडी आहे. मी माझ्या आजीला एकदा सहज विचारले. माझी आजी 80 वर्षाची आहे. तू इतकी तंदुरुस्त कशी? आजी हसली आणि म्हणाली, अगं, आमच्या वेळेस महागडी औषधं नव्हती. दवाखाने तर फारच क्वचित कमीच होते. पण आमच्या ताटात रोजच्या भाज्या होत्या. त्यातलीच माझी आवडती भाजी म्हणजे भेंडी. असा डॉक्टरांचा खर्च कमी करणारी भेंडी. औषधाच्या बाटलीत आरोग्य शोधण्यापेक्षा आपण ताटातील भाज्यांमध्येच आरोग्य शोधूया.